सगळ्यांचं सुंदर वर्ल्ड या आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे आता आहे माझ्या भावाचं लग्न आणि त्याची सिरीज चालू आहे। तर लग्नासाठी नवरीला नवरदेवाकडून आपण भेट देतो कुंकवासाठी, एंगेजमेंट किंवा कुंकू असं आपण म्हणतो। तर कुंकवासाठी ते चालले, मग तिच्यासाठी काय काय वस्तू घेतल्या आहे नवरदेवाकडून। एक नवरीला म्हणजे ती कुमारिका असते नंतर सौभाग्यवती होते, मग त्यासाठी पूर्ण सौभाग्याचं लेणं किंवा ज्या ज्या वस्तू तिला लागतात त्या सगळ्या नवरदेवाकडून गिफ्ट म्हणून तिला द्यावे लागतात। तर त्याची सगळ्यांची शॉपिंग झाली आहे आणि तेच मी तुमच्या सोबत आता शेअर करते। हे बघा, ही आहे नवरीची साडी पिंक कलर मध्ये। अशी येणार आहे साडी। त्यानंतर मेकअप बॉक्स आपण ज्यामध्ये सगळं आता साहित्य ठेवणार आहे, हे सगळं साहित्य आहे। आता एक एक करून दाखवते। सगळ्यात आधी हे आहेत वाइप्स, त्यानंतर परफ्यूम, त्यानंतर इथे आहे साबण, हे आहे सनस्क्रीन, त्यानंतर मॉइश्चरायझर क्रीम, फेस वॉश, ऑइल, त्यानंतर इथे आहे टूथब्रश, टूथपेस्ट, हे पावडर, त्यानंतर शॅम्पू। ह्या झाल्या डेली यूजच्या वस्तू आणि कोम। त्यानंतर हा आहे एक रुमाल, गुलाबजल, ही साडी पिन, त्यानंतर ही आहे एक अंगठी, लिपस्टिक, काजळ, त्यानंतर मेहंदीचा कोन, सेफ्टी पिन्स, यू पिन्स, त्यानंतर हळदी कुंकू, नेल पेंट, नेल पेंट रिमूव्हर, हेअर, त्यानंतर हे आर्टिफिशियल फ्लावर्स घेतले, त्यानंतर ह्या ग्रीन कलरच्या बँगल्स घेतल्या आहे आणि हेअर क्लिप आहे हा, त्यानंतर सिंदूर पेन्सिल, हे आहे आय शॅडो पॅलेट, त्यानंतर हा एक नेकलेस, हेअर सिरम आणि हे आहे कॉम्पॅक्ट पावडर। तर असं आहे पूर्ण सेट। आणि सगळ्यात महत्त्वाचं ही टिकली। तर अशी आहे पूर्ण तिची शृंगार पेटी। आणि ही एक राहिली बेबी क्रीम। तर अशा पद्धतीने नवरीची शृंगार पेटी तयार केली। आणि ही आहे पर्स। ही पर्स पण घेतली आहे। मागं कुंकवासाठी सगळ्यात महत्त्वाचं दिलं जाणार आहे पैंजण। हे घेतले आम्ही गोविंद दंडे अँड सन्स। तर मी जसं तुमच्यासोबत शेअर केलं की नवरीसाठी शृंगार पेटी आम्ही दिली आहे, त्यासोबत कुंकवासाठी जे जे साहित्य लागतं ते सगळं दिलेलं आहे। आणि मी जे जे दिले ते तुमच्यासोबत शेअर केलं। नवरदेवाकडून नवरीसाठी जे जे सामान घ्यायचं असतं ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं। तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा। काही जर राहिलं असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही। पण मी जेवढं घेता येईल तेवढं सगळं
सगळं दिलेलं आहे आणि जे 5 फळं असतात देण्याचे ते पण घेतले। त्यानंतर जे नवरीला ओवाळणार आहे त्यासाठी ज्या बायका येतात सुवासिनी येतात त्यांच्यासाठी पण जे पीस वगैरे लागतात ते सुद्धा घेतले। तर ते सगळं व्हिडिओ काढायचं राहिलं ते जाता जाता घेणार आहे। तर लग्न ज्या कुंकूसाठी माझा भाऊ आणि बहिणी दोघं जण गेले, त्यानंतर आत्या मामा त्याचबरोबर माझी मावशी आणि काका ह्या 3 जोड्या आम्ही पाठवल्या आहे। मी नाही गेले, मी आणि हे नाही गेले कारण की घरातले पण कामं करायचे होते, त्यामुळे मी घरी थांबले आणि त्यांना सगळ्यांना पाठवले। तर ते पुढे जाता जाता पीस आणि फळं वगैरे घेऊन जाणार आहे आणि जर त्यांनी जर काही फोटो वगैरे तिथले मी सांगणार आहे त्यांना काढायला, ते तुमच्यासोबत पुढे शेअर करेल। तर अशा पद्धतीने नवरीला शृंगारपेटी देताना त्यात काय काय साहित्य द्यायचं हे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे। त्यानंतर अजून काय काय वस्तू लागतात त्यासुद्धा शेअर केलं आहे। तुम्हाला पण त्याची मदत होईल जर लग्न असेल तुमच्याकडे तर कसा होता आजचा व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। शॉर्टमध्ये होता, फक्त मी नवरीसाठी काय काय द्यायचं असतं हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। आम्ही काय काय दिलं हे तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं, ते शेअर केले। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा। तुम्हाला शृंगारपेटी त्यानंतर बाकीचं सगळं साहित्य साडी वगैरे आवडला का हे पण मला नक्की सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। आता लग्नाची सिरीज चालू आहे त्यामुळे सगळे लग्नाशी रिलेटेड व्हिडिओज असणार आहेत आणि तुम्हाला ते व्हिडिओ कसे वाटतात हे पण मला नक्की सांगा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय। चला तर आता इथे सर्वजण निघाले नवरीच्या घराकडे। हा आहे नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक असा रामशेज किल्ला। नाशिकपासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर हा आहे आणि अंजनेरी गावाजवळ हा किल्ला आहे। तर हे बघा आता इकडे सगळेजण पोहोचले आहेत नवरीच्या घरी। तर ते शेतात राहत असल्यामुळे खूपच छान वातावरण आहे त्यांच्या इथे। इथे त्यांची सुंदर अशी राजहंसाची जोडी आहे। इथे माझी बहीण मावस बहीण ती बघते, खूपच छान दिसते ही जोडी, बघा ना किती सुंदर आहे। तर आज तिथे माझी मावस बहीण, मावशी, काका, आत्या, मामा, त्यानंतर माझा भाऊ आणि त्याची बायको असे सगळेजण तिथे गेलेत। इथे हे आहेत नवरीचे आई वडील आणि इकडे आता कुंकवासाठीची तयारी चालू आहे। इकडे जसं मी सांगितलं की फळं वगैरे त्यांनी घेतले होते, तर आता ते सगळे तयारी करताय। ही आहे नवरी। कुंकवासाठी तयारी सुरू झाली आहे। इथे फळं वगैरे घेतलेत, त्यानंतर नवरीसाठी जे शृंगारपेटी, साडी, पर्स वगैरे हे सगळं घेतलंय आणि इकडे मावशी तयारी करते। ही आहे माझी मोठी वहिनी कल्याणी। तर सगळ्यात आधी इथे नवरीला हळदी कुंकू लावलंय आणि त्यानंतर तिला जे फळं आहे ते दिले जातील। दोघी जणी एकमेकांना हळदी कुंकू लावताय, दोघी जणी जावा आणि फळं वगैरे दिल्यानंतर मग बाकीचं जे आणलंय तिच्यासाठी ते पण दिलं जातं। तर असा छोटासा कार्यक्रम इथे केलाय आम्ही।
त्यांच्याकडच्या 4 आणि तिची मम्मी 1 अशा 5 जणींनी नवरीला ओवाळले आणि त्यानंतर आता नवरीच्या आईला ओवाळून त्यांना ब्लाऊज पीस दिलाय। त्यांच्याकडून जास्त बायका कोणी नव्हतं, ती फक्त तिची मम्मीच होती, कारण त्यांच्या घरचं पण काही लग्न होतं त्यामुळे सगळेजण तिकडे गेले होते, त्यामुळे फक्त तिची मम्मीच होती। त्यानंतर इथे आत्याने तिला शृंगारपेटी आणि बाकीचं सगळं साहित्य तिला दिलंय आणि अशा प्रकारे छोट्याशा पद्धतीने आमचा कुंकवाचा कार्यक्रम झाला। तर तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।